हाय हॅलो नमस्कार, मी स्पर्धा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। खूप दिवसांनी मी व्हिडिओ अपलोड करते आहे। उन्हाळ्याची सुट्टी आणि खूप ठिकाणी मी उन्हाळ्यामध्ये फिरायला गेली होती आणि तिथलेच व्हिडिओ मी आजपासून तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। सगळ्यात पहिले मी जिथे गेली होती तो हा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे। तर हा व्हिडिओ जो आहे तो आहे आपल्या पालघर जिल्ह्यामधलं जो जव्हार तालुका आहे त्या जव्हार तालुक्यामधला एक काळमांडवी नावाचा धबधबा या जव्हार तालुक्यामध्ये आहे। तर हा धबधबा पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो। तर तिथले जे काही क्लिप आहेत ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की हा धबधबा कुठे आहे। तर हा धबधबा जो आहे हा पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात आहे। हा धबधबा जव्हारला जर तुम्ही आले तर तिथून हा 8 किलोमीटर अंतरावर आहे। तसेच या धबधब्याला काळमांडवी हे नाव का पडलं तर मी तिथे विचारलं तर त्यांनी सांगितलं की हा जो धबधबा आहे हा काळशेती नावाची एक जी नदी आहे त्या नदीवरनं हा वाहत असतो, म्हणून या धबधब्याला काळमांडवी असं नाव पडलं गेलं होतं। हा एक मस्त असं नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे आणि विशेष म्हणजे माहिती आहे तुम्हाला की या धबधब्याचा एक चमत्कार गुण म्हणजे चमत्कारी गुण असा आहे की हा वर्षभर वाहत असतो। इथलं जे पाणी आहे हे कधीही आटलं जात नाही, त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये बरेच जे लोक आहेत या धबधब्यामध्ये पोहण्यासाठी मस्तपैकी येतात आणि खूप छान अशी एन्जॉय करतात। तर खूप खोल सुद्धा आहे, तिकडे असे लिहिलेलं आहे प्रत्येक पॉईंटवर की तो किती खोल आहे। तर जवळपास हा 100 फूट खोल असावा आणि प्रत्येक पॉइंट जे आहेत फुटाचे त्याची व्यवस्थितपणे माहिती तिथे लिहून ठेवलेली आहे त्यांनी। त्यामुळे आपण आपली काळजी घेऊनच इथे पोहायचं आणि त्याच पद्धतीने इथे आपल्याला जर पोहता येत नसेल तर लाईफ जॅकेट सुद्धा मिळते, ज्याची फी आहे 100 रुपये आणि ते आपल्याला 2 तासासाठी मिळते 100 रुपये पे करून। आणि त्याच पद्धतीने खूप सुंदर आहे, जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता। मी खूप आधी गेली होती तर व्हिडिओ थोडा लेट येतोय, पण तुम्ही अजूनही जाऊ शकता। मी तिकडे विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की पावसाळ्यामध्ये हा बंद केला जातो, कारण पावसाळ्यामध्ये खूप पाणी तिथं साचलं जाते, म्हणून हा पावसाळ्याचे काही महिने हा बंद असतो। पण खरंच बंद असतो की चालू असतो हे मला एक्झॅक्ट माहिती नाही आहे, पण तिथले जे गाईड आहेत त्यांनी मला सांगितलं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं। तर ज्यांना कोणाला हा धबधबा पाहण्यासाठी जायचं आहे त्यांनी नक्की जा, खूप सुंदर आहे। डोंगराच्या कुशीमध्ये असा वसलेला हा आपला काळमांडवी धबधबा अतिशय सुंदर आणि बघण्यासारखा आहे। तर तुम्ही नक्की जा आणि पहा। इकडूनच आहे तेलको, इकडूनच आले वरती। इधर यहाँ से ही है, वो लिखा है वो देखो, वो बोर्ड लिखा है, वो रेड कलर का बोर्ड लिखा है, देखो ना वहाँ पे। चलिए बाबू।
कुशलसाठी ते स्पेशल 80 फूट, कुशलसाठी 80 फूट आहे ते. चल ना खालती तू चल. आणि चढायचं कुठून आहे? हे तुम्ही जाऊन या तेजस. तेजस पहिले याच्यावर पाय पोचतो आणि मग ह्याला पाय पोचतो.